श्रीराम जय जय राम। नाम म्हणजे जादूचा दिवाच। एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती। बाईचे मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागले। आई म्हणाली, बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये। परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला। तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले। आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे। वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो। मग त्याचीनी आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे। त्याला आपल्या भेटायची अतिशय इच्छा आहे। परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही। संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात। त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल। आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेल त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत। हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले। अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे। प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर 7 समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे। परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवलेले आहेत। त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे। त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले। हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते। मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही। नीती हा सर्वांचा पाया आहे, त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही। 3 गोष्टी अत्यंत जपा। परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका। तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी मुखात नाम ठेवावे आणि सदा चरणाने वागून प्रपंच करावा। श्रीराम जय जय राम। संत रविदास भाग 2। संथोगदास म्हणाले, कलसा काहीही बोलू नकोस। आपला धंदा जरी हलका असला तरी आपण कोणापेक्षाही कमी नाही। आपल्याला इतकं हलकं कमी का लेखावं? मुलाच्या रडण्याचे कारण व दूध न पिण्याच्या कारणावर काहीतरी इलाज शोधायलाच हवा, या विचाराने ते बाहेर पडले। थोडे अंतर गेले नाही तोच समोरून स्वामी रामानंद येताना दिसले। त्यांना साष्टांग नमस्कार घालून संथोगदास दुःखी चेहऱ्याने उभे राहिले। स्वामींनी त्यांचा दुःखी चेहरा पाहून कारण विचारले। त्यावर संथोगदासने मुलाबद्दल सांगून घरी चलण्याची विनंती केली। चला असे म्हणून स्वामीजी संथोगदासांच्या मागोमाग निघाले। स्वयं साक्षात भगवंतच आपल्या घरी आले, यामुळे त्यांना धन्यता वाटली। त्या आनंदाच्या भरात घरात जाऊन त्या नवजात बालकाला घेऊन अंगणात आले व स्वामीजींच्या समोर धरले। स्वामीजींनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला। आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर धरून म्हणाले, हे बालका रडू नकोस, तुझ्या मागच्या जन्माचे फळ तुला भोगलेच पाहिजे।
यानंतर तू योग्य मार्गाने चाललास तर तुझ्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. माझा आशीर्वाद आहे. आणि काय आश्चर्य, मुलाचे रडणे एकदम थांबले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. रामानंद स्वामी संतोखांना म्हणाले, याला आत घेऊन जा व त्याच्या आईला दूध पाजायला सांगा. त्यानंतर बालकाचे रडणे एकदम बंद झाले. सतत हसत राहायचा. जो कोणी त्याला जवळ घेईल त्याचे दुःख जायचे. हा त्या रामाचा महिमा होता. स्वामीजी संतोखदासांच्या घरून बाहेर पडल्यावर त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्याने स्वामींना नम्रपणे विचारले, स्वामीजी, आपण बालकाला उद्देशून जे बोललात त्याचा अर्थ मला समजला नाही. स्वामी रामानंदांचा एक नियम होता. ते आपल्या कोणत्याही शिष्यांची शंका निरसन करायचे. स्वामी रामानंद त्रिकालदर्शी होते. त्यांच्यासमोर भूत, भविष्य, वर्तमान हात जोडून उभे असत. ते आपल्या शिष्याचे शंका निरसन करीत उत्तरले, तू मगाशी जे मूल बघितले तो भविष्यात फार मोठा महात्मा व उच्च कोटीचा परमभक्त होणार आहे. मागच्या जन्मात याच्या हातून एक चूक झाल्यामुळे यावेळी तो चांभाराच्या घरात जन्माला आला. मागच्या जन्मी हा ब्रह्मचारी ब्राह्मण आणि माझा शिष्य होता. मागच्या वर्षी त्याचे निधन झाले. विधिलिखित प्रारब्धामुळे त्याचा हा दुसरा जन्म आहे. त्याची अपुरी राहिलेली इच्छा या जन्मी फलद्रूप व्हावी म्हणून त्याचा हा दुसरा जन्म. हा ब्रह्मचारी ब्राह्मण भिक्षा मागायचा. भिक्षा मागताना हर नारायण असे म्हणायचा. आलेल्या भिक्षेचा स्वयंपाक करायचा. आमचा मुक्काम जिथे होता त्या शेजारी छोटूमल कोटूमल व्यापाराचे घर व दुकान होतं. ती सगळी वस्ती अस्पृश्यांची होती. तिथली माणसं लांडी लबाडी फसवणूक करून गरिबांना लुटत, गिराहिकांना नागवत, खोटे धंदे करून भरपूर संपत्ती जमा केली होती. खोटेपणामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्यांच्या बायकांचे परपुरुषांशी गैरसंबंध प्रस्थापित झाले होते. अशा महापापी घरचे अन्न खाल्ले तर संतांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट होते. एके दिवशी खूप पाऊस पडत होता. हा भर पावसात भिक्षा मागण्यास निघाला. रस्ते निसरडे झाले होते. एका ठिकाणी पाय घसरून पडला. त्या अस्पृश्य वस्तीतील एका मुलाने याला आधार देऊन उठवले. आम्हाला पुरेल एवढी भिक्षा त्याने एकट्याने दिली. स्वयंपाक झाला, जेवण झाले आणि माझं मन अस्थिर चंचल झालं. प्रभुभक्तीत मन लागेना. शेवटी मी त्या ब्रह्मचार्याला बोलावून विचारले, आज ही भिक्षा कोणाच्या घरून आणलीस? त्यावर त्याने घडलेला प्रकार कथन केला. ऐकून मला अतिशय संताप आला. रागाच्या भरात शाप दिला, अरे नीचा, तू चांडाळापेक्षाही खालच्या दर्जातील लोकांच्या कमाईची भिक्षा मला खाऊ घातलीस. तू भयंकर पाप केलेस. तुला तुझ्या चुकीचे प्रायश्चित्त भोगावेच लागेल. तुझा जन्म चांभार कुळात होईल, परंतु ते लोक रामभक्त असल्यामुळे तुझा उद्धार होईल. हा शाप दिल्याच्या 10व्या दिवशीच त्या ब्रह्मचार्याचा मृत्यू झाला. 1 वर्षानंतर त्याचा जन्म संतोखदासच्या घरी झाला. प्रभूंनी मला आदेश दिला की पश्चात्तापदग्ध तो ब्रह्मचारी दूध पित नाही. त्याला वाटते की क्षुद्र जातीच्या घरची भिक्षा खाल्ल्याने आपल्यावर पुनर्जन्माची वेळ आली. आता जर त्या क्षुद्र मातेचे दूध प्यायलो तर आणखी कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल. या विचाराने तो दूध पित नव्हता. घाबरला होता म्हणून रडून आकांत करीत होता. आता जरी तो ब्रह्मचारी बालक रूपात असला तरी त्याचा आत्मा महान आहे. त्याचा भ्रम दूर करण्यासाठीच मला यावे लागले. आता तो आपल्या मातेचे दूध पिऊन सशक्त बलवान होईल. रामनामाचे भजन करेल आणि आताही तो भजन करत असेल, पण इतरांना कळणार नाही. अशी आहे या बालकाच्या पूर्वजन्माची कथा. शिष्य गदगद होऊन म्हणाला, गुरुवर्य, आम्ही अज्ञानी जीव. आपण कृपावंत होऊन आपली कृपा आमच्यावर असू द्यावी.
नंतर स्वामी शिष्याला उपदेश करत म्हणाले, साधूने एकाच घरचं भोजन घेऊ नये. घेतलं तरी घरचा यजमान गरीब, कष्टाळू, प्रामाणिक असावा. त्याच्या घरचं ओलं सुख खावं, पण श्रीमंताच्या घरचं खाऊ नये, कारण त्यांनी गरिबाची पिळवणूक करून धनसंचय केलेला असतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.